नमस्कार अविनाश. नमस्कार, बोला मनोजराव. काय म्हणताय, आज कुठला टॉपिक आहे आपल्याकडे? आज सगळ्यात महत्वाचा विषय असा मला वाटतं चर्चेसाठी आहे की महाराष्ट्र शासनाने एक अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला की ई बाईक टॅक्सी 1 लाखाच्या पुढे जी शहरं आहेत आपल्या महाराष्ट्रामधली तिथे ई बाईक टॅक्सी सुरू करायची. थोडक्यामध्ये टू व्हीलर वरती टू व्हीलर वरती ते सुरू करायची. मग काय टू व्हीलर वरती काय म्हणजे स्वस्त पडणार आहे का? नाही, रिक्षापेक्षा प्रचंड. आता समजा पुणे, पिंपरी चिंचवड काय, मुंबई काय, ठाणे काय, नागपूर काय, इथे ओला उबर आहे. ओला उबरची रिक्षा पण आहे आणि 4 व्हीलर पण आहे. पण त्यापेक्षा ही ई बाईक टॅक्सी म्हणजे थोडक्यात टू व्हीलर फार स्वस्त पडणार आहे. ऑलरेडी गोवा राज्यामध्ये ही कित्येक वर्षापासून सुरू आहे, ती आता महाराष्ट्रात सुरू करायची आहे. नागरिकांची प्रचंड मागणी यासाठी वाढलेली आहे की ओला उबरचे पूर्वीचे जे दर होते ते त्यांनी दुप्पट तिप्पट वाढवलेले आहेत. म्हणजे काय, याचा अर्थ काय की ओला उबेरला कॉम्पिटिशन म्हणून सुरुवात होती? अर्थात लोकांची फार मोठी सोय होणार आहे. उदाहरण तुला द्यायचं झालं सांगतो. इथून मला खर्डीला जायचंय, पिंपरीमधून मला खर्डीला जायचंय, तर मला समजा मी कॅब बुक केली तर मला त्याचा 400-450 रुपये खर्च येतो. बरोबर. मी जर ई बाईक टॅक्सी त्याच्यातून गेलो तर मला अवघे 100 ते 150 रुपये प्रचंड म्हणजे मला मोठा फरक पडणार आहे. नागरिकांना ते खूपच चिपर ट्रान्सपोर्ट अवेलेबल होईल. नाही, राज्यातल्या नागरिकांनी फार मोठी मागणी केली. आत्ताच बाबा कांबळे जे महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष, त्यांची प्रेस नोट आली आहे. तर त्यांची प्रेस नोट त्यांनी टायटल दिले, टू व्हीलर बाईक टॅक्सीला रिक्षा चालकांचा तीव्र विरोध करू. बाबा कांबळे, रिक्षा चालक मालकांचा पिंपरी आरटीओला निवेदन. बरोबर. तर त्यांचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्र सरकारने पुणे, पिंपरी चिंचवड, मुंबईचं महाराष्ट्रातील 1 लाख लोकसंख्यापेक्षा अधिक असलेल्या शहरांमध्ये टू व्हीलर टॅक्सी सुरू करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे आधीच आर्थिक अडचणीला आलेल्या रिक्षा व टॅक्सी चालक यांच्या व्यवसायावर परिणाम होणार आहे. त्यांचं जगणं मुश्किल होईल. त्यामुळे सरकारने हा निर्णय मागे घ्यावा. रिक्षा चालक मालकांचे इतरही प्रश्न सोडवावेत अशी मागणी रिक्षा चालक मालकांच्या वतीने करण्यात आली. तर तुला वाटत नाही की हे जे रिक्षा आहेत आता ज्या स्थितीत आहेत, रिक्षा त्यांच्यावर गदा येईल, नाही का, त्यांचा रोजगार जाईल? तुम्ही हे समजून घेतलं पाहिजे. त्यांचं जगणं अवघड आहे, जसं त्यांच्या प्रेस नोट मध्ये म्हटलेलं बाबा कांबळे आपले म्हणतात ते खरंच आहे. नाही, काय गरज काय ऍक्च्युली? ऐका ना, वस्तुस्थिती तुम्ही मान्य करून घ्या की बाजारपेठेमध्ये बदल हा नैसर्गिक असतो. तुम्ही बदलाला सामोरं गेलं नाही तर तुम्ही मागे पडता. पूर्वी टांगे होते पुण्यामध्ये, टांगे जागी, ऐका ना, टांगे जागी रिक्षा आल्या. टांगेवाल्यांनी संप केला होता रिक्षा नको म्हणून. टांगे गेले, कालबाह्य झाले. नाही, 3 असणी रिक्षा आल्या. 3 असणीच्या जागेवरती 6 असणी रिक्षा आल्या होत्या आपल्याकडं, 6 जण बसणाऱ्या. ह्या 3 असणी रिक्षावाल्यांनी संप केला राज्यभर आणि ते हाणून पाडलं. त्यावेळेस त्यांचे संघटन असल्यामुळे तो विषय सरकारने मागे घेतला आणि त्या प्रदूषणाच्या कारणात ते 6 असणी रिक्षा शहरातल्या बंद झाल्या. बरोबर. आता मला सांगा, लोकांची जर प्रचंड मागणी वाढलेली आहे, पुणे काय पिंपरी काय, ह्याच्यामध्ये शहर इतके मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. पुणे, पिंपरी चिंचवड शहर ही आता जवळपास मुंबईच्या बरोबर 1.5-2 कोटीपर्यंत जाणार आहे. इथे सार्वजनिक वाहतुकीची बोंब आहे, मेट्रो आहे, BRT आहे, परंतु ती पुरेशी नाही. रस्त्यावरती बदल हा नैसर्गिक आहे, पण बदल चेंज शुड बी फॉर द गुड, चेंज शुड नॉट बी फॉर द वर्स. बरोबर. जर एवढ्या प्रमाणात रिक्षा चालकांना तुम्ही परमिशन दिली, परमिट दिले, लायसन्स दिले आणि आता त्यांच्या जीवावर तुम्ही उठलाय, हा कुठला न्याय? ऐका नीट तुम्ही समजून घ्या विषय. लोकांना हे स्पर्धेचं युग आहे. ह्याच्यामध्ये जो चांगली सेवा देईन, जो कमी रेटमध्ये सेवा देईल त्याच्याकडे लोक जातात. मग रिक्षावाले देत नाहीत का? रिक्षावाल्यांची मध्ये खास करून मीटरने चालत नाही. मीटर मध्ये या शहरामध्ये मीटर प्रमाणे रिक्षा चालायला पाहिजे. आज तागायत रिक्षा मीटर प्रमाणे चालत, हे पण खरं. शेअर रिक्षा चालतात. एकेका 3 सीटच्या रिक्षामध्ये 5-6 जण कोंबून बसवतात, जातात. पोलिसांना सरळ हप्ता असतो, पोलीस काही करत नाही. वाहतूक पोलिसाच्या समोरून तुम्ही भोसरी ते निगडी घ्या, चिंचवड स्टेशन ते चिंचवड गाव घ्या, तुम्ही अगदी बॉम्बे पुणे, मुंबई पुणे हायवे घ्या, 3 असणी रिक्षामध्ये थिरगाव डांगे चौक. पण ऐका ना अविनाश, सांगायचा हेतू कसा, ती सुरक्षित आहे का टॅक्सी? ती रिक्षा सुरक्षित आहे का? रिक्षा चालकांना चालवत नाही, हे पण खरं. रिक्षा चालकांच्या ह्याला विरोध नाही, त्यांचा रोजगार टिकला पाहिजे, परंतु स्पर्धेमध्ये सगळं जग सामील झालेलं आहे. रिक्षावाल्यांना सामील व्हावं लागेल ह्याच्यामध्ये. यापूर्वी सुद्धा ही म्हणजे ई बाईक येते, ई टॅक्सी येते, मग तुम्ही आता मीटरने चालवायला सुरुवात करा आता तरी.
आता तरी सुरू करा. आणि दुसरा नाही, माझा सगळ्यात मोठा मुद्दा असा नाही मनोज, यापूर्वी ई बाईक टॅक्सी शहरात सुरू झाली होती अप्रत्यक्षरित्या, सरकारची मान्यता नव्हती, तर त्यावेळेस ती सुरू झाल्या सगळ्या रिक्षा चालक रस्त्यावर आले, त्यांनी संप केला. 15-16 राज्यातल्या ज्या संघटना आहेत रिक्षाच्या त्यांनी संप केला आणि सरकारला तो निर्णय, म्हणजे सरकारने त्यावेळी मान्यता दिलीच नव्हती, आता अधिकृत मान्यता दिली. तुम्ही जे म्हणला ना मला सगळं पटतं अविनाश, पण मला काय म्हणायचंय की ई बाईक म्हणजे टू व्हीलर किती सेफ आहे पुण्याच्या रोडवर. जर तुम्ही बघितलं पुणे पिंपरी चिंचवड मध्ये मिळून मला वाटतं 400 जणांचा मृत्यू होतो दरवर्षी. आधी पुण्यामध्ये 250 जणांचा होत होता, आता पिंपरी चिंचवडचं वेगळं कमिशनरेट आहे, पिंपरी चिंचवडची हद्द पण वाढली. तर मला असं वाटतं 400 लोक 400 परिवार उद्ध्वस्त होतात. तर ही ई बाईक सेफ नाहीये. तुम्ही ई बाईकला परमिशन द्यायची असेल तर मला असं म्हणायचंय की पहिला ई बाईक सेफ करा आणि त्याला अल्टरनेटिव्ह असा आहे की जो BRTS लेन आहे तिथं बसेस जातात, तुम्ही ई बाईकला जर तिथून परमिशन देणार असाल तरच चालवा, नाहीतर ई बाईक चालू नका, कारण ई बाईक धोकादायक आहे. ही फार सुंदर जीव घेणं आहे ई बाईक. अनेक लोक मृत्युमुखी पडतील, ऑलरेडी पडतात आणि परत ह्या कॉम्पिटिशनच्या युगामध्ये ई बाईक वाले जोरात चालवतील. तुम्ही जरी हेल्मेट घातलं तरी तुमच्या जीवाला धोका आहे. अहो मनोजराव, ह्या बाईकला 40-50च्या पुढे ते बाईक पळणारच नाहीये, त्याच्यामुळे तो स्पीडचा विषय येत नाही. तुम्ही सूचना केली ती चांगली आहे की BRT ट्रॅक मधून यांना परवानगी दिली पाहिजे. लोकांची सोय पाहायची. प्रचंड बेरोजगारी आहे आज. 500 माझा विरोध राहणार मनोजराव, 500 लोकांची जर जागा भरती असेल तर तिथं लाख अर्ज येतात. बरोबर. आता ई बाईक मुळे जर 1 लाख लोकांना रोजगार मिळणार असेल तर सरकारने ते करायला पाहिजे. रोजगार मिळाला पाहिजे, पण माणसं पण जगली पाहिजे ना. जगली पाहिजे. जर सेफ ट्रान्सपोर्ट आणताय तर आणा, नाहीतर सरकारने आणू नये. टू व्हीलर पुण्यासारख्या शहरामध्ये अजिबात सेफ नाही. 400-500 लोक मरतात म्हणजे परिवार उद्ध्वस्त होतोय. एक तरुण 25-26 वर्षाचा रोज मध्ये तुम्ही पेपर उचलून बघा, रोज एक ऍक्सिडेंट होतोय. अनेक लोकांचे डोके फुटतात, पाय तुटतात. ही खरी परिस्थिती आहे. याला टू व्हीलर सेफ नाहीये, ई टॅक्सी सेफ नाहीये. मला असं वाटतं हा जर देवेंद्र फडणवीस जर पुण्यासारख्या शहरामध्ये तुम्ही बाकीच्या शहरामध्ये राबवा, लातूर वगैरे सारख्या जिथं एवढी ट्रॅफिक नाही, उस्मानाबाद मध्ये राबवा, परभणीला करा, कोल्हापूर शहरात राबवा. पुणे शहरामध्ये जर राबवायची असेल किंवा मुंबईमध्ये राबवायची असेल, नागपूरमध्ये राबवायची असेल ई टॅक्सी, तर मला वाटतं पहिला तुम्ही सेफ इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करा, ज्याने की लोकांच्या जीवाला धोका होणार नाही, त्याचे डोके फुटणार नाही, लोक मृत्युमुखी पडणार नाही. मनोजराव, पिंपरी चिंचवड शहरामध्ये रिक्षा किती सेफ येतो? रिक्षामधून जो कोमून लोक बसवतात ती सेफ आहेत का? मला सांगा ना तुम्ही, या शहरामध्ये किती बेसिसचं ट्रॅफिक किती आहे? अपघात होण्यामागचं कारण बेसिसचं ट्रॅफिक. ई बाईक ही कंपनी असणार आहे, कंपनीच्या त्या गाड्या असणार आहेत. जर त्यांनी बेसिसचं गाडी चालवली तर त्याचं लायसन रद्द होऊ शकतं. बरोबर आहे. जसं कॅबचं आहे का? कॅबच्या बाबतीत तुमच्या कंपॅरिझन करून बघा, टू व्हीलर आणि रिक्षा किती ऍक्सिडेंट होतात. निश्चितच टू व्हीलर जास्ती आहेत, कितीतरी पटीने जास्ती. या शहरातली पुणे काय पिंपरी चिंचवड मधली ट्रॅफिक, पिंपरी चिंचवडची लोकसंख्या 30 लाख आहे आणि वाहनं जवळपास 30 लाख आहे. विचार करा, रस्त्यावरती चालायला आता मार्ग नाही. मला समजा इथून खर्डी जायचं झालं तर मी कॅब बुक करतो. कॅब मध्ये 4 लोक बसू शकतात, मागे 3 आणि पुढे 1. समजून की टू व्हीलरनी आपण आपल्या डेस्टिनेशनला लवकर पोहोचू शकता, जे 4 व्हीलरने शक्य नाही. आता 3 व्हीलरने शक्य नाही, शहरात नाहीये शक्य. तो भाग झाला. पण कॅबनी जर जायचं म्हटलं तर त्या कॅबमध्ये मी एकटा जातो, त्यावेळेस ती कॅब 4 जणांचा रस्ता अडवते. बरोबर. त्याच्यामुळे ऑलरेडी ट्रॅफिक जाम इतकी प्रचंड आहे. तुम्ही सकाळ सायंकाळ समजा खर्डीतून पुण्याला पिंपरीला यायचं म्हटलं तर 2 तास लागतात. बरोबर आहे. तुम्ही ई बाईक टॅक्सी जर ही असेल तर तुम्ही अर्धा पाऊण तासामध्ये येऊ शकता. आता तुम्हाला ज्या संख्येने फायदे आणि तोटे दोन्ही ऑपरेशन वाढतंय, फायदे तोटे टू व्हीलर टॅक्सी गरजेची आहे. पण जर तुम्ही सेफ करत असाल, तुम्ही असा हेल्मेट क्रिएट करा. हेल्मेट सक्ती हा त्याचा भाग येतो, पण हेल्मेट दुसरं नाही ना, त्याला लेन पाहिजे सेपरेट, डेडिकेटेड लेन्स असली पाहिजे. तुम्ही जर डेडिकेटेड लेन्स करत असाल तर 100% मग ई बाईकला परमिशन द्या, नाही तर परमिशन देऊ नका. आणि ई बाईकची कारण अशी लोकांना परवडणारी आहे, वेळेत पोहोचणारी आहे, प्रदूषण कमी करणारी, प्रदूषण नाहीच करणार. ई बाईक असल्यामुळे त्याचा प्रदूषणाचा विषयच येत नाही. याच्यावर रिक्षा चालकांनी आता पर्याय केला पाहिजे की त्यांच्या सर्व रिक्षा ह्या ई रिक्षा करून घेतल्या पाहिजेत.
प्रदूषणाच्या बाबतीत त्यांनी नियमाप्रमाणे 3 जणांनीच रिक्षातून जायला पाहिजे. शहरामध्ये मीटर प्रमाणे रिक्षा चालली पाहिजे. बरोबर आहे. अक्षरशः कोंबून तुम्ही रिक्षा मध्ये 5-5, 6 प्रवासी बसता आणि विरुद्ध दिशेने रॉंग साईडने येता. हा चालवताना कट मारू नका, भांडण करू नका, भांडण तुम्ही सारखी करता. संघटित तुमरी तर तुमची जरा चालते, ते जरा थांबवा आता. मनोजराव, संघटित असल्यावरती तुम्ही काहीही निर्णय करू शकता, कसंही वागू शकता. पोलिसांना 1000-500 रुपये हप्ता दिला म्हणजे तुम्हाला सगळा सिग्नल तोडायचा परवाना असतो, तुम्हाला रॉंग साईडने याचा परवाना असतो. हे चुकीचं आहे. नागरिकांच्या जीवावर तुम्ही उठणार असाल तर लोक आपोआप तिकडे वळतील. बरोबर आहे. लोकांना सोयीचं ते. तुम्ही पण सुधारित पावलं उचला. आणि ओला उबरचे ई बाईक आल्यामुळे ओला उबरचे रेट सुद्धा खाली येतील. रिक्षा चालकांना सुद्धा शिस्त लागेल. एकदा स्पर्धा निर्माण झाली ना, निकोप स्पर्धा निर्माण झाली की सगळे शिस्तीत येतात. म्हणून ई बाईक टॅक्सी ही असली पाहिजे. येस, धन्यवाद. एवढंच म्हणणं आहे की जर सेफ असेल ई बाईक तरच आणा, नाही तर नका आणा. येस येस येस. थँक्यू अविनाश. नागरिकांना तुम्ही सुद्धा या विषयावरती बोललं पाहिजे. तुम्हाला काय पाहिजे? ई बाईक टॅक्सी हवी की नको? पाहिजे तर का पाहिजे, नको तर का नको? आमचा हा चर्चेचा विषय आहे. आम्ही फायदे तोटे दोन्ही चर्चेला करतो. रिक्षा चालकांवर अन्याय व्हायला नको त्याविषयी वादच नाही, पण रिक्षा चालकांनी सुद्धा शिस्तीत वागलं पाहिजे. हप्ते न देता नियमाप्रमाणे त्यांनी चाललं पाहिजे. लोकांना चांगली सेवा मिळेल तर लोक रिक्षाचाच वापर करतील. म्हणून लोकांना काय अपेक्षित आहे, तुम्ही प्रेक्षक म्हणून तुम्हाला काय वाटतंय, तुम्हाला काय सोयीचं आहे हे तुम्ही बोला. आमचा हा व्हिडिओ चर्चेचा आवडला तर तुम्ही शेअर करा, लाईक करा आणि कॉमेंट करा. धन्यवाद. थँक्यू.